तुझ्या येण्या अगोदरचं एक पत्र. छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच तुझी फोर व्हीलर येऊ शकेल. खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊल वाटच नाक धरून उकिरड्यातून वाट काढत खाली येते. पुलावरून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या भोवती विटक्या पत्र्यांची मान पाठीत रुतलेली खुजी घरे मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगाऱ्यासारखी दिसतील. तुला मन आणि तोल चावरत खाली यावं लागेल. खाली येशील तेव्हा चिरकणारे रेकॉर्ड्स, दारूच्या गुत्त्यावरील कोलमडणारे संवाद, छक्के पंजे बादशाह बेगमचे रोजचेच विवाद, 4-2 शिव्याही तुझ्या कानी पडतील कदाचित. शरमू नकोस. फाटक्या कपड्यातील काही छोटी मुलं तुला कुतूहलानं पाहत असतील. त्या वाट हरवलेल्या मुलांनाच माझ्या घराची वाट विचार. तुझ्या अत्तराच्या सुगंधानं चाळ दरवळेल. त्या मुलांच्या मागून तुझ्या वाटेने येशील. कदाचित त्या वाटेवर मागे चाळही गोळा होईल. बिथरू नकोस. जेव्हा तू मोठी गटार ओलांडून येशील तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डर्सच्या भल्या थोरल्या होर्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधारानं माझं उभारलेलं घर दिसेल. माझ्या 10x10च्या घरात जेव्हा येशील तेव्हा भाबड्या आईचं गबाळं स्वागत, बनियन टॉवेलातला मी, आमची कन्हत धुपट पेटणारी चूल, काळा कुळकुळीत चहा, आमचं ऑल इन वन घर, हे सारं तुला किळसवानं वाटल्याची खूण तुझ्या डोळ्यात पाहून मी स्वतःची घृणा करण्यास विवश होईल. तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे. तुझे डॅड मला नवकोरं भविष्य विकत घेऊन देतील. हे सगळं ठीक आहे, पण मी माझी घृणा करीन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर. माझ्या गरीब खाण्यात येऊ नकोस. तू रंगवलेली स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाहीत आणि मला बोनसाय होणं मान्य नाही. तू तुझी स्वप्न बीज घेऊन जा. एक नवीन सुपीक जमीन शोध. माझ्या या वांजोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच. इथे ही फुले फुलतील, स्वप्न साकारतील. पण तोवर मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करून मला स्वतःलाच गाडून घ्यावं लागेल माझ्या या चोरगाळलेल्या माणसांसाठी.